नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोर्टात वकील बनून न्यायासाठी आणि बाहेर देहाचा सौदा. कल्याणमधील नामांकित महिलेचं संतापजनक कृत्य. कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाणे मानव तस्करी विरोधी कक्षाने कारवाई करत कथित सेक्स रॅकेट प्रकरणात एका महिला वकिलाला अटक केली आहे. यामध्ये 2 तरुणींची सुटका करण्यात आली आहे. महिलेने वकिलाच्या वेशात किती महिलांना आणि तरुण मुलींना या व्यवसायात ओढला आहे याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरातील एका नामांकित उडपी हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना एका महिलेकडून कल्याणमध्ये देह व्यापार चालवला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी ग्राहक बनून सापळा रचला. यावेळी संबंधित महिला 2 तरुणींना घेऊन उडपी पॅलेस हॉटेलमध्ये आली असता पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव मनीषा नांदे असून ती कल्याण आणि पनवेल परिसरात वकिली व्यवसाय करते. या कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणात हॉटेल चालकांची भूमिका काय आहे, हॉटेलमध्ये हा प्रकार किती दिवसापासून सुरू होता, तसेच या रॅकेटमध्ये आणखीन किती जणांचा सहभाग आहे याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणाचा तपास कोळशेवाडी पोलीस करत आहेत. या कारवाईनंतर कल्याणमधील एका नामांकित हॉटेलमध्ये अशा प्रकारचे प्रकार सुरू होते का यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस तपासातून लवकर ही माहिती समोर येईल.